पास्टर तेलोरेंनी प्रार्थना केली म्हणून. हे जे बाळ आहे माझ्याकडे, रुपेश आणि प्रियांका, हे माझ्या चर्चमध्ये येणारं कपल आहे. त्यांना मुलं होत नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये खूप भांडणं होती. बायको नवऱ्याला सोडून गेली आणि मग आणि मग खूप सारे प्रॉब्लेम झाले. देवाने त्यांना एकत्र आणलं. ती प्रेग्नंट राहिली, जुळी राहिली. एक मुलगा मरून गेला 3ऱ्या महिन्यातच. आणि नंतर हे मुलगं 6 महिने 22 दिवसाचं हे बाळ जन्माला आलं. 3 महिने तो काचामध्ये होता. आम्ही नेहमी पास्टरांना प्रेयर सांगत होतो सगळीकडे. पास्टर मनोज तेलरांना त्यांना पण आम्ही प्रार्थना रिक्वेस्ट पाठवत होतो. हा माझा 4था मुलगा आहे. 3 मुलं माझी गेली, पण परमेश्वराने मला सुंदर मुलाने आशीर्वादित केलं. पण मी देवावरचा विश्वास कधी सोडला नाही. मी प्रार्थना करायचो, मी गुडघे टेकायचो, देवाला म्हणायचो, देवा तू अब्राहमाला अभिवचन दिलेलं आहे, तुम्हाला पण अभिवचन दिलेलं आहेस आणि त्याने मला दिलेलं आहे जगासमोर. मी देवाच्या नावाला धन्यवाद करतो. अशा 1-2 मिनिटाची प्रेयर सगळ्या पास्टरने मिळून त्याच्यात या सर्व पास्टर पुढे येतील. प्रार्थना करू आपण. सामर्थ्यशाली देवा, आभार मानतो. क्रुसाच्या जवळ आम्ही या लेकराला घेऊन येत आहोत, कारण हे बाळ तू दिल्याची पोच पावती एवढ्या लोकांसमोर ब्रदरनं दिलेली आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही तुझ्याशी जोडून राहिलो, पण आशीर्वादाच्या माध्यमातून तू त्यांच्याशी जोडून राहिलास प्रभूजी. किती सुंदर अद्भुत साक्ष घडवली. 3 लेकरं आत्तापर्यंत गेली, पण 4थं तू आशीर्वादित करून दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताचं कवरिंग त्याच्यावरती राहू दे प्रभूजी. या पती पत्नीला एकत्र जोडणारं अशा प्रकारचं लेकरू राहू दे. विश्वासू जीवन, प्रभूमधलं सुरक्षित जीवन या लेकराच्या द्वारे त्यांना प्रदान होऊ दे. आणि हे लेकरू जसं वाढेल तसं प्रभू अनेक लोकांचा विश्वास वाढला जाऊ दे. ज्यांच्यामध्ये आशा नाही, या लेकराच्या द्वारे त्यांच्यामध्ये आशा निर्माण कर. आणि आज रात्री इथं आलेले अनेक कपल्स असतील ज्यांच्याकडे लेकरं नाहीत, परंतु आज आम्ही आशा देऊन जातो. जसं आलिशा त्या वांज स्त्रीला, शुनेम कर्णीला म्हणतो, वसंतरूपी पुनरूपी येईल, त्यास तुझ्या हातामध्ये बाळ असेल. प्रभू तसंच अभिवचन या कपलच्या द्वारे ज्यांच्याकडे आशा नाही त्यांना आम्ही देत आहोत. आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊ तर अशी अनेक लेकरं पुढे येतील आणि साक्ष देतील की प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे. तुला धन्यवाद देतो. या पती पत्नीला, या बाळाला तू आशीर्वादित कर. चांगलं आरोग्य त्याच्यामध्ये टिकून राहू दे. देवाचे संतगण या नात्याने, सेवक या नात्याने आम्ही आमचा हात लांब करून आशीर्वादित करत आहोत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. आपण शेवटची प्रार्थना करूया. सगळ्यांना लेट होत आहे. प्रभू धन्यवाद आजच्या या दिवसाबद्दल. 2 दिवस तू आम्हाला खूप सुंदर वचनाचा मन्ना दिलेला आहे परमेश्वरा. आणि प्रभू खरोखर बाप्पा, ही जी शिदोरी आहे जी आज आम्ही घेऊन जातो आमच्या हृदयामध्ये, ती नेहमी आम्हाला मदत सहायता करत राहील परमेश्वरा. नेहमी आम्हाला रूथची आठवण ती देत राहील परमेश्वरा. बवाजाकडे घेऊन जात राहील. आणि प्रभू रूथसारखं काम करण्यासाठी आम्हाला नेहमी प्रोत्साहन करत असेल. आणि जेव्हा एक दिवस आमचा बवाज येईल आणि आम्हाला काम करताना बघेल, तेव्हा तो बवाज आम्हाला आमची मजदुरी देण्यासाठी स्वर्गामध्ये बनवलेल्या, स्वतःच्या हातांनी बनवलेल्या घरामध्ये जेव्हा घेऊन जाईल, तेव्हा प्रभू अश्रू नसतील, दुःख नसेल, आजार नसेल प्रभू, आमच्यासाठी कुठल्याही प्रकारचं व्याधी नसेल. आणि प्रभू सार्वकालिकासाठी आम्ही आमच्या बवाजाबरोबर अनंत काळाचं राज्य करू परमेश्वरा. आज हीच एक इच्छा आणि हेच एक ध्येय घेऊन आम्ही इथून जात आहोत परमेश्वरा. हा परमेश्वरा, तुझ्याशिवाय आमच्या जीवनामध्ये कोणी नसेल आणि आम्ही तुझ्यासाठी मजदुरी करू परमेश्वरा. आम्ही तुला जडून राहू. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू आमची काळजी घेणारा, आम्हाला सोडवणारा, आम्हाला प्रत्येक बंधनातनं सोडवणारा आमचा परमेश्वर येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आज तुमचा ख्रिस्त तुम्ही घेऊन जात आहेत, तो तुमच्या बरोबर नेहमी राहो. आमेन. हालेलुया. मीटिंग ख़त्म होने के पहले 2 शब्द मैं बोलना चाहती हूँ. आप लोग यहाँ पर इकट्ठे हुए हैं, सबका तहे दिल से हम धन्यवाद करते हैं. और ख़ास तौर पर मैं चाहूँगी आप सब मिलकर हमारे पास्टर जो है उनका स्वागत करें,
क्योंकि ये सभा जब जमा करने के पहले उनको काफ़ी सारी कठिनाइयों से जाना पड़ा। आज हम लोग इतने अच्छे बैठ के वचन सुने, इसका पीछे उनका सैक्रिफाइस है। 1 महीने से जब से हमने ये मीटिंग का आयोजन किया है, उन शैतान ने कई प्रकार के जाल बिछाए, उनके ऊपर कहीं अटैक्स हुए, उनको काफ़ी मुश्किलों से जाना पड़ा, लेकिन उन्होंने अपना पीछे ना हटते हुए परमेश्वर के लिए हमेशा एक ज़ील उनके अंदर रहता है कि मैं परमेश्वर का राज्य कैसे बढ़ाऊं। जैसे हमने आज वचन सुना रूथ के बारे में, हमारा पास्टर उसका एक नमूना है। हर वक्त वो इस ताक में रहते कि मैं परमेश्वर का सुसमाचार किसे सुनाऊं। ऐसे एक पास्टर परमेश्वर ने हमको दिया है, हमको आशीष किया है। एक बार सब लोग खड़े रहकर ज़ोरदार तालियां बजाएं उनके लिए। और मैं पास्टर मनोज तेलोरे से रिक्वेस्ट करूंगी कि फूलों के साथ उनका फेलिसिटेशन करें। ज़ोरदार तालियां प्लीज़। प्रार्थना करू आपण. प्रेमळ देवा, आभार मानतो तुझ्या सेविकेबद्दल, त्यांचं डेडिकेशन, त्यांचं समर्पण, सेवेप्रती त्यांचा असणारा त्याग तू पाहिलेला आहे. आणि प्रभू, माणसाकडं पाहून कधी सेवा त्याने केली नाही. त्यांचं ध्येय, त्यांचा उद्देश एकच आहे आणि तोच असणार आहे, ख्रिस्त लोकांना दिसावा. आणि म्हणून तुझ्या दासीवरती तुझा अनुग्रह राहू दे प्रभूजी. सगळं कामकाज करत असताना प्रभू या सगळ्यामध्ये त्यांनी प्रथम स्थान तुला दिलेलं आहे. आणि म्हणूनच तो गरजणारा सिंह, ज्याला ठाऊक आहे की देवाचं राज्य वाढवणारी आणि सैतानाच्या राज्याला सुरुंग लावणारी ही व्यक्ती आहे. आणि म्हणून त्यानं कितीही गर्जना केल्या तरी ख्रिस्ताच्या रक्ताचं कवरिंग त्यांच्यावरती राहू दे. मंडळीसाठी प्रार्थना करतो. ही मंडळी त्यांच्यावरती प्रेम करणारी आहे, परंतु ही मंडळी सेवा करणारी बनवू दे प्रभूचे. विश्वासूपणे पुढे जाणारी आणि आपल्या दासीबरोबर, प्रभूच्या दासीबरोबर अरुण आणि होरासारखं खांद्याला खांदा लावून उभं राहणारी मंडळी बनवू दे. चांगलं आरोग्य त्यांच्यामध्ये टिकून राहू दे, अभिषेक त्यांच्यामध्ये टिकून राहू दे, सामर्थ्य त्यांच्यामध्ये टिकून राहू दे. एवढंच नव्हे, जेव्हा प्रचाराला उभं राहतील त्या धगधगता अग्नी बाहेर पडू दे प्रभूची, ज्याच्याद्वारे अनेक लोकांची जीवनं बदलली जाऊ दे. आणि बदलत आहे. टी व्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून हजारो आत्म्यांचं तारण करत आहे. परंतु आम्ही प्रार्थना करतो देवा, असे आत्मे तुझ्या राज्यासाठी जिंकले जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो तुझ्या महान दयेबद्दल. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. थँक्यू. बेनिडिक्ट. सगळेजण आपले डोळे बंद करू. देवाला धन्यवाद देऊ की जे सर्व आशीर्वाद देवाने आम्हा प्रत्येकावरती एक प्रकारे ते आमच्यावरती त्याचा वर्षाव केलेला आहे. देवा तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपल्या